सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सातोसे रेखवाडी गाव मरणयातना काय असतात याचा प्रत्यय या गावामध्ये कुणाचा मृत्यू झाला की अनुभवाला येतो। या गावाला पूर्वी स्मशानभूमी होती, पण 35 ते 40 वर्षांपूर्वी सातोसे रेखवाडी गाव आणि स्मशानभूमीच्या मधून कोकण रेल्वेचा मार्ग गेला आणि गावकऱ्यांच्या मृतदेहावर अंत्यविधी करण्यासाठी मरणयातना सुरू झाल्या। सर्व जमीन कोकण रेल्वे प्रशासनाने संपादित केली आहे, त्यामुळे या गावकऱ्यांना रेल्वे रूळ ओलांडून चिंचोळ्या रस्त्यावरून कच्च्या पायवाटेने कसरत करत स्मशानभूमीपर्यंत जावं लागतंय। केवळ पार्थिव घेऊन जातानाच कसरत करावी लागते असं नाही, तर अंत्यविधीसाठी लागणारं साहित्य नेण्यासाठीही मोठी कसरत या गावकऱ्यांना करावी लागते आहे। स्मशानभूमीपर्यंत 4 चाकी पोहोचत नसल्यानं अंत्यविधीसाठी लागणारं लाकूड, इतर तत्सम साहित्य हेही कसरत करून डोक्यावर घेऊन जावं लागतंय। त्यात जाता येता रेल्वे रूळ हा ओलांडताना रेल्वे तर येणार नाही ना, यावर बारीक लक्ष सुद्धा ठेवावं लागतंय। अपघात होण्याची भीती कायम मनात असते, ही भीती मनात ठेवूनच अंत्यविधीसाठी या सर्व गावकऱ्यांना जावं लागतंय। या समस्येबाबत गावकऱ्यांनी कोकण रेल्वे प्रशासन इतकंच नाही तर ग्रामपंचायतीपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पत्रव्यवहार केला, समस्या सांगितली, गावाजवळ स्मशानभूमी बांधून द्या असं निवेदन सुद्धा दिलं, परंतु यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही। शेवटी गावकऱ्यांनी आपल्या जय महाराष्ट्र वाहिनीच्या जनता रिपोर्टर या विशेष कार्यक्रमातील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून त्यांची समस्या मांडली आणि आता जय महाराष्ट्र वाहिनीनं गावकऱ्यांच्या समस्येला वाचा फोडली आहे। जिल्ह्यातील प्रशासनापर्यंत ही बातमी पोहोचवली आहे आणि प्रशासनाकडून समस्या सोडवण्यासाठी कार्यवाहीला सुरुवात सुद्धा झाली आहे।